नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेलो आहे वाठारच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी हिंद केसरी हरण्यासुद्धा आलेला आहे। बरेच दिवस झालं याला इंट्रोच्या व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं आणि आज बबलू दादा पण आहेत आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे। बरेच दिवस टायमिंगचं थोडंसं मिसमॅच होत होतं। तर चला मित्रांनो बघूया कोण कोण आले वाठारच्या मैदानामध्ये। दादा नमस्ते, आपलं नाव? अंबाई सावंत. कुठलं गाव? मालगाव. मालगाव। आज कोणाला घेऊन आलाय? तुफान आणि मुंगळा। आज कोणाबरोबर पाळणार आहे मुंगळा आणि तुफान? पैरा अजून नाही. पैरा माहीत नाही। तुफान कुठे येतोय? बरं नमस्ते, नाव काय? बारकेडावर पन्हाळा। आज कोणाला घेऊन आलाय? पैलवान आणि मुंगळा. पैलवान आणि मुंगळा। पैलवान पाळणार आहे का असते बरोबर? नाही पैलवान वेगवेगळे पैर आहेत. वेगवेगळे पैर आहेत। कोणाबरोबर पैलवान? पैलवान सोन्या सोन्यासंगत कुठला? पलूसचा सोन्या पोलीस। आणि पैलवान कुठल्या खांदी पळतो? पैलवान डावे खांदी पळतो. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो शिरसवडीची रायफल सुद्धा आलेली आहे वाठारच्या मैदानामध्ये। नमस्ते, आज बऱ्याच लांब आला भैया। कमी होतो. बरं बरं, आज कुणाबरोबर आहे हरणे? आज सरदार. सरदार कुठला? कोणगावल्यांचा. कोणेगाववाल्यांचा। बरं बरं बरं, कसं वाटतं इकडे आले? एकदम व्यवस्थित. मैदानी जरा थोडीशी चांगल्यापैकी नियोजन आपलं. चांगले नियोजन असतं। हो बरं चला, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो हिंद केसरी हरण्यासुद्धा आलेला आहे मैदानामध्ये। दादा नमस्ते, कुणाला घेऊन आला आज मैदानात? राणा। कुठं आलाय? वाशिम। एवढ्या लांब आला दादा? कधी निघाला होता? 15 दिवस झाला। राणा कुणाबरोबर पाळणार आहे आज? हां, कुठला राजा? राजा कुठून आहे रे? गाव कुठलं आहे राजाचं? हां, पृथ्वीदादांचा राजाबरोबर पाळणार आहे। आपल्या सगळ्यांचा आवडता आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये देव माणूस म्हणून संबोधलं जातं ते आदरणीय शेवाळे आबा यांचा हिंद केसरी बावऱ्यासुद्धा वाठारच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे। मित्रांनो हाच राणा आज पृथ्वीदादांच्या राजाबरोबर पाळणार आहे। नमस्ते। आज कोणाला घेऊन आलाय? लक्षाला घेऊन आले. लक्ष कोणाबरोबर पाळणार आहे आज? निंबाळकर सरांच्या सरजाबरोबर। बरं, चांगला टॉपचा पैरा केला आहे। मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातले मास्टर माइंड म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते दैवत शेठ गोवेकर पण आलेले आहेत। दादा नमस्ते। आज कसं काय नियोजन आहे? कुणाला घेऊन आलाय? राजा। हां, पृथ्वीदादा प्रसिद्ध बैलगाडी मालक मित्रांनो, पृथ्वीदादा खुटवड यांचा राजा आज राणाबरोबर पाळणार आहे ना? बरं, कसं नियोजन झालं काय? आपल्याकडे गोटे होय? बरं बरं बरं। बाकी अजून दुसरी बैल नाही आणली, फक्त एकच आण। 23ला काय टॉपचं नियोजन केलंय का? बरं, हसता गालातल्या गालात म्हणले हो काय? चला, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो चंद्र सुद्धा मैदानामध्ये आला। आज कुणाबरोबर पायरा दादा? सोन्या। बैल मालकांचं नाव काय? त्या माहित नाही. आपलं काय? दत्तू चव्हाण. बरं बरं, आणि कुठल्या खांदी पळतो आपला चंद्र? डावी उजी दोन्ही पण ठेवला। बरं, अजून कोणती बैल आणली? नाही, एकच आहे। बरं चला, शुभेच्छा तुम्हाला। दादा नमस्ते, आपलं नाव? नाव काय आपलं? माझं अभिजित पवार। कुठलं गाव? वाजर। आणि कुणाला घेऊन आलाय? साजन आहे मित्रांनो। कुठल्या खांदी पळतो साजन आपला? पब्लिकला दोन्ही साईड। बरं बरं, आज कुणाबरोबर पैर आहे? काजल कुठला? यादववाडीचा। बरं चला, शुभेच्छा तुम्हाला दादा। दादा काय विशेष, मला तुम्ही हाक मारली परत, काय विशेष काय सांगायचं सांगा ना? हाक मारले असं झालं की त्या दिवस जो नेवरीला जो मैदान झाला त्या मैदानात कुठेशी तरी एक निर्णय थोडेसे गलत दिले गेले। ते निर्णय जरा त्यांनी व्यवस्थित पडताळणी करून दिले असते तर चांगला, कारण हीच मुलाखत मी गटाला आणि सेमीला ऑलरेडी त्यांच्या मैदानासाठी दिलेली होती। पण त्यावेळेस जो गेल्या वर्षीचा मैदान झाला तो चांगला सुंदर आणि सगळा नियोजन पद्धतीत झाला। त्या नियोजनाच्या बेसवरती आम्ही मुंबईवरून बैल समजत त्या नेवरी मैदानासाठी घेऊन आलो होतो। तर आम्हाला असं वाटलं तर कुठं तरी त्या मैदानाला चांगला न्याय निवाडा होईल, पण कुठेशी तरी लास्टला फायनलला एकदम गाडा मालकांनी पण हलगर्जीपणा करून नको ते प्रकार केले। त्याच्यानंतर नंबर देताना पण त्यांनी कुठेशी तरी एकदम शहानिशा न करताना हे केली। त्याच्याबद्दल मला त्या मैदानाच्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त झाली। आणि दुसरा विषय की जो यांचा आपले जे यूट्यूब चॅनलचे जे आहेत त्यांना थोडासे ते धक्काबुक्की झाली, ते कुठेशी तरी नको व्हायला होती। कारण कुठेशी तरी चांगभल्याची, कारण परिस्थिती अशी आहे की कुठेतरी यूट्यूबच्याच मार्फत आयोजकांचं नाव, त्या मैदानाचं नाव कुठेशी तरी चांगल्या राज्य पातळीवर जाऊन बसतं आणि मग ते ऐकल्याच्या नंतर पुढच्या वर्षी आपल्याला तिथं खेळण्याचा मोह होतो। जसा हिंदकेसरी पुशेगाव झाला,
हिंदकेसरी कोरेगाव झाला, ही कुठेशी तरी एक चॅनलच्या मार्फत लोकांपर्यंत गेल्याच्या नंतर लोकांची आवर्जून त्या मैदानाला जाण्याची होतो. तसं मी तिथेशीन त्या मैदानाला गेलो, त्या दिवशी बघितलं तर मला कुठेशी तरी त्या गोष्टीचा माझा जरी नंबर मागे आला तरी मला नंबर आला, मी त्याच्या समाधानी आहोत. जो निर्णय दिला त्याला समाधानी आहोत. पण जी झालेली घटना ती मला थोडीशी दुःख वाटली. धन्यवाद. थँक्यू.